स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। बिरवाडी विभागात मंडप डेकोरेटर्स संघटनेची स्थापना, पदाधिकाऱ्यांची घोषणा। महाड तालुक्यातील बिरवाडी विभागात मंडप डेकोरेटर्स संघटनेची स्थापना करण्यात आली असून बिरवाडी, वाळण, वरण आणि नांगलवाडी परिसरातील मंडप व्यावसायिकांना एकत्र आणण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला आहे। संघटनेची स्थापना व्यावसायिकांचे प्रश्न सोडवणे, परस्पर सहकार्य वाढवणे, व्यवसायातील शिस्त आणि गुणवत्ता राखणे तसेच मंडप व्यावसायिकांची पॉलिसी इन्शुरन्स काढून हित जपणे या उद्देशाने करण्यात आली आहे। यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे। अध्यक्ष समीर सोनावले, उपाध्यक्ष तुकाराम सावंत, दयेश माने, सचिव अनिकेत मोरे, रोशन पोळ, सुशांत गोळे, खजिनदार सागर गुरव, समीर महाडिक, समीर मोरे, केतन शिंदे, सल्लागार संदीप सोनावणे, नितीन उर्फ बाळा सकपाळ, बबन पडवळ, हरिश्चंद्र दानावले, अतुल माने यांची निवड करण्यात आली आहे। नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या मंडप व्यावसायिकांकडून अभिनंदन करण्यात आले। या संघटनेच्या माध्यमातून परिसरातील मंडप व्यावसायिकांना एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध होणार असून भविष्यातील विविध सामाजिक, सांस्कृतिक व व्यावसायिक उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले। तसेच व्यावसायिकांमध्ये एकोपा वाढवून व्यवसाय अधिक संघटित व सक्षम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। संघटना अशी आपण बघतो तर समाजामध्ये प्रत्येक गोष्टीची संघटना आहे। रिक्षावाले असो, अनेक प्रकारचे संघटना आहे। तसं आम्ही पण महाराष्ट्र लेवल संघटना आहे, जिल्हा लेवल संघटना आहे, तालुका लेवल पण संघटना आहे। अशी आमची बिरवाडी विभाग ही संघटना आता नवीन आम्ही स्थापन केली आहे। 2-4 वर्ष आमच्याकडे चालू होते। आता आम्ही सर्वांनी मिळून एकत्र येऊन आमची ही संघटना लोकांच्या हितासाठी ही तयार केलेली आहे। ठीक आहे, किती सदस्य आतापर्यंत आपल्या बरोबर आपल्या जोडले? विभागातले 70 ते 65 इतर सदस्य आपले आहेत आणि 100% लोक आमच्या संघटनेमध्ये सामील झाले। 100% लोकांनी आम्हाला सहकार्य केले। लोक आमच्या पाठीवरती उभे आहेत। जे काय होईल ते लोकांच्या हितासाठी होईल। लोकांना योग्य न्याय मिळेल, लोकांना कामाचे चांगले पैसे मिळतील, लोकांचे पैसे कुठे वादविवाद झाला तर तो मिटून जाईल आणि जेणेकरून आपल्या ह्याच्यामध्ये म्हणजे समाजामध्ये एक मंडप संघटनेची ताकद मोठी उभी राहील, हे पण मला असं वाटतंय। कामगारांसाठी आपण कोणत्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध करणार आहात? आता आम्ही ते घाडगे आले होते, त्यांची आम्ही चर्चा केली, त्यांचं मी घेतलं सगळं कोटेशन। तर त्याप्रमाणे आम्ही आता सगळं कमिटी बसताना आम्ही चर्चा करू की कोणते हे घ्यायचे ते, पण ते आम्ही कोटेशन करणार। आम्ही 100% इन्शुरन्स कर्मचाऱ्यांचा असो किंवा आपल्या कामगाराचा असो किंवा मालकाचा असो, तो इन्शुरन्स करणं गरजेचं आहे, तो आम्ही काढणार।